चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 40 कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल ते आपण समजून घेऊया। या प्रॅक्टिस सेट मध्ये एकूण तुम्हाला 5 एक्झाम्पल सोडवायचे आहेत आणि हे 5 एक्झाम्पल सोडवण्यासाठी या आधी मी जो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या समोर आणला होता तो व्हिडिओ आधी काळजीपूर्वक बघा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला बँक्स आणि सिंपल इंटरेस्टच्या बाबतीत जे काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट क्लिअर होतील आणि नंतर हा व्हिडिओ बघा आणि नंतर हे एक्झाम्पल सोडवा, जेणेकरून हे तुम्हाला अगदी सहज आणि सोपं वाटेल। आता प्रॅक्टिस सेट 40 सोडवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल तो फॉर्म्युला आधी आपण समजून घेऊया। बघा, प्रॅक्टिस सेट 40 सोडवण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे। आपण आधी फॉर्म्युला समजून घेऊया। सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम करावं लागेल अपॉन 100। प्रिन्सिपल, रेट आणि टाइम या तिघांचा मल्टिप्लिकेशन अपॉन 100। तर बघा, आपण याला शॉर्ट मध्ये लिहूया। इंटरेस्ट इज I stand for interest. Now principal, P stand for principal into R means rate into time. So T for time. P principal, R rate and T time upon 100. थोडक्यात आपला फॉर्म्युला असा तयार होईल, I is equal to P into R into T upon 100. याला आपण असे लिहू शकतो, I is equal to P R T upon 100. हा फॉर्म्युला तुमचा अगदी पाठ असणं आवश्यक आहे। या फॉर्म्युल्यावर आधारितच तुम्हाला प्रॅक्टिस सेट 40 मधील सर्व एक्झाम्पल सोडवता येतील। आणि एक लक्षात घ्या, इथे बघा आता 4 बाबी तुम्हाला दिसत आहेत, I, P, R आणि T। हे जे 4 लेटर दिसत आहेत या 4 पैकी कुठल्याही 3 व्हॅल्यू जर तुम्हाला माहित असतील तर यातली चौथी व्हॅल्यू आपण काढू शकतो। म्हणजे इंटरेस्ट काढायचं असेल तर तुम्हाला P, R, T या 3 व्हॅल्यू माहित असणे आवश्यक आहे। P प्रिन्सिपल काढायचं असेल तर R, T किंवा I ह्या 3 व्हॅल्यू माहित असणे आवश्यक आहे। R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं असेल तर P, T, I ह्या 3 व्हॅल्यू माहित असणे आवश्यक आहे। टाइम काढायचं असेल तर P, R, I ह्या 3 व्हॅल्यू माहित असणे आवश्यक आहे। ठीक आहे, तर आपण प्रत्यक्षात उदाहरणाला सुरुवात करूया। बघा, आता प्रॅक्टिस सेट 40 मधील आपण पहिलं एक्झाम्पल समजून घेऊया। इफ रिहाना डिपॉझिट्स 1500 रुपीज इन द स्कूल फंड, रिहानाच्या शाळेमध्ये स्कूलमध्ये फंड जमा केला जातो, त्यामध्ये तिनं 1500 इतकी रक्कम डिपॉझिट केली म्हणजे जमा केली ॲट 9 PCPA फॉर 2 इयर्स, म्हणजे 9% या रेटनं पर ॲनम या रेटनं तिनं ती रक्कम डिपॉझिट केली। किती दिवसांसाठी, किती कालावधीसाठी? 2 इयर्ससाठी ही रक्कम तिनं डिपॉझिट केली। आणि आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट। तिला टोटल अमाऊंट 2 इयर्स नंतर, तिचा कालावधी कंप्लीट झाल्यानंतर तिला किती अमाऊंट मिळेल। तर बघूया आता आपण हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवता येईल। तर इथे आपल्याला आधी एक्झाम्पल मध्ये काय काय दिलेलं आहे ते आधी लक्षात घ्या। दिलेलं काय आहे ते आधी समजून घ्या। तर इथे बघा, रिहाना डिपॉझिट्स 1500 रुपीज, तिनं 1500 रुपीज डिपॉझिट केले। आणि आपण आधी बघितलं की डिपॉझिट केलेली अमाऊंट असेल किंवा बॉरो केलेली अमाऊंट असेल त्या अमाऊंटला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो, करेक्ट। तर आपल्याला इथे 1500 ही जी अमाऊंट सांगितलेली आहे तर ही आहे प्रिन्सिपल। मग मी इथे लिहून घेतो P इज इक्वल टू 1500। तर आपल्याला P ची व्हॅल्यू इथं समजलेली आहे। त्यानंतर पुढे बघा अजून काय माहिती दिलेली आहे, 9 PCPA हा जो आहे तर हा आहे रेट ऑफ इंटरेस्ट। त्याच्यासाठी आपण कोणतं लेटर यूज करतो? R। रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला इथे 9%। नाव नेक्स्ट इज फॉर 2 इयर्स, ही जी रक्कम तिने डिपॉझिट केलेली आहे ती किती कालावधीसाठी? 2 इयर्ससाठी। मग 2 इयर्स हे आपल्याला काय काय सांगते?
टाइम, टी इज इक्वल टू 2. आणि हे एक्झाम्पल सोडवताना नेहमी लक्षात ठेवायचं की टाइम हा नेहमी इयर्स मध्येच घ्यायचा. व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. मग तिला टोटल अमाऊंट किती मिळेल. इथे तुम्हाला अमाऊंट किती येईल हे विचारलेलं आहे. आता बघा, अमाऊंट आपण याआधी बघितलं की अमाऊंट ही कशी तयार होते, तर अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय. अमाऊंट म्हणजे काय, तर पी म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. जे इंटरेस्ट मिळणार आहे बँके, इथे जे तिला इंटरेस्ट मिळणार आहे रिहानाला स्कूल फंड मधून, तर ते इंटरेस्ट प्लस पी प्रिन्सिपल अमाऊंट. तर आता इथे आपल्याला अमाऊंट काढायची आहे, त्यासाठी आपल्याला पी आणि आय या दोन गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. तर पी इथं आपल्याला माहित आहे 1500, परंतु आय आपल्याला माहित नाहीये, तर आपल्याला आधी आय काढावं लागेल, आय फॉर इंटरेस्ट. मग इथे आपल्याला आधी आय काढायचं आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला आधी आय काढायचं आहे. आय मिळाल्यानंतर आपल्याला ए ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक समजणार आहे. तर बघूया आता फॉर्म्युला. आपला फॉर्म्युला काय आहे सिंपल इंटरेस्टसाठी, तर आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. हा फॉर्म्युला समजला नसेल तर या आधीचा व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये मी या फॉर्म्युल्याबद्दल सर्व डिटेल माहिती सांगितलेली आहे. आता बघूया की आता हा जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तर यामध्ये आपल्याला आता व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. तर आय ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का, नाही. मग आय आपण तसाच ठेवणार, इज इक्वल टू पी प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे 1500. तर इथे मी पीच्या ठिकाणी अमाऊंट घेणार 1500 इंटू आर किती आहे 9 इंटू टी किती आहे 2 इयर्स. परत एकदा सांगतो की हा जो टाइम आहे हा नेहमी इयर्स मध्येच पाहिजे. जर इथे तुम्हाला कालावधी हा महिन्यामध्ये दिला असेल तर त्याला इयर्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि नंतर ती व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायची अपॉन 100. आता आपल्याला हे एवढं कॅल्क्युलेशन करावं लागेल, याला स्मॉलेस्ट फॉर्म करावं लागेल. तर आपल्याला माहित आहे लास्टला जर कुठल्या नंबरच्या खालच्या आणि वरच्या नंबरला 0 असतील तर ते 0 तुम्ही कट करू शकता. हा 0 या 0 सोबत, हा 0 या 0 सोबत कॅन्सल होईल. उरलेली अमाऊंट किंवा उरलेल्या व्हॅल्यू खाली लिहून घ्या. बघा आता इथं डिनॉमिनेटरमध्ये फक्त 1 आहे म्हणून हा 1 लिहिण्याची गरज नाही, फक्त वरच्याच व्हॅल्यू आपल्याला खाली घ्याव्या लागतील. तर इथे काय काय शिल्लक आहे 15 इंटू 9 इंटू 2. आय इज इक्वल टू, हा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. तर सिंपल पद्धतीनं कसा करू शकतो आपण, 15 मल्टिप्लाय बाय 9 केल्यापेक्षा 15 मल्टिप्लाय बाय 2 जर केलं तर हा मल्टिप्लिकेशन सिंपल होईल. सो 15 टू जा 30 इंटू 9. सो I is equal to 30 into 9, 9 3 जा 27 and 1 0. So 270 is our I. आपल्याला I ची व्हॅल्यू मिळालेली आहे. I ची व्हॅल्यू आहे 270. I आपल्याला मिळालेला आहे. आणि आपल्याला विचारलेलं काय एक्झाम्पल मध्ये, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तिला अमाऊंट किती मिळेल. तर आता आपण अमाऊंट काढूया. ए इज इक्वल टू, आपल्याला अमाऊंटचा फॉर्म्युला माहित आहे पी प्लस आय. मग आता आपल्याकडे बघा पी आपल्याला माहित आहे प्रिन्सिपल 1500 आहे, प्लस इंटरेस्ट आपण काढलेला आहे 270 आणि दोघांची जर ऍडिशन केली तर ती ऍडिशन येईल 1770. म्हणजेच इथे अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे रुपीज 1770. हे आपल्या एक्झाम्पलचं फायनल आन्सर. चला आता एक्झाम्पल नंबर 2 आपण समजून घेऊया. आधी एक्झाम्पल बघा. जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फ्रॉम अ बँक. जेठालाल यांनी बँकेकडून हाऊसिंग लोन घेतलं आणि ते घेतलं 2,50,000 रुपीज ॲट 10 PCPA. 10 PCPA हा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे
फॉर 5 इयर्स. किती इयर्ससाठी घेतलं त्यांनी लोन? 5 इयर्ससाठी. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे? बघा पहिला क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला. इयरली इंटरेस्ट. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. आणि तो बँकेला टोटल अमाऊंट किती रिटर्न करेल? बघा इथे आपल्याला दोन क्वेश्चन विचारलेले आहे. पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट? इयरली म्हणजे एका वर्षाचं इंटरेस्ट काय? अँड ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट. आणि तो बँकेला टोटल अमाऊंट किती रिटर्न करेल? तर आता आपण बघा इथे आपण आधी आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते आपण लिहून घेऊ. तर बघा, जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ ₹2,50,000. हे त्यानं लोन घेतलं म्हणजे ही अमाऊंट कोणती होईल? इट इज प्रिन्सिपल. सो P इज इक्वल टू 2,50,000. ही अमाऊंट झाली प्रिन्सिपल. आता परत अजून कुठली माहिती आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे? ॲट 10 PCPA या रेटनं त्यानं ती अमाऊंट घेतलेली आहे, लोन अमाऊंट 10 PCPA म्हणजे हा झाला रेट. R इज इक्वल टू 10%. नाव फॉर 5 इयर्स, किती वर्षासाठी घेतलं त्याने ते लोन? 5 इयर्ससाठी. मग हा 5 इयर्स काय होईल? इट इज टाइम. टाइम इज इक्वल टू 5 इयर्स. हा, आता आपल्याला विचारलेलं काय? व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट? इथे इंटरेस्ट विचारलेला आहे इयरली. ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. आणि त्यानं टोटल अमाऊंट बँकेला किती दिली ते आपल्याला विचारलं. म्हणजे इथे आपल्याला ए सुद्धा काढायचं आहे. इंटरेस्ट काढायचा आहे, ए काढायचं आहे. हा, फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे इंटरेस्ट तुम्हाला 1 इयरचं विचारलेलं आहे. इयरली इंटरेस्ट म्हणजे एका वर्षाला त्याला किती इंटरेस्ट पडेल. ऍक्च्युली आपल्याला कालावधी किती वर्षाचा दिलेला आहे? 5 इयर्सचा. परंतु इंटरेस्ट किती वर्षाचं विचारलं आहे? 1 इयरचं. तर बघा आता कशा पद्धतीने सोडवता येईल. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू, सगळ्यांच्या लक्षात असेल, P इंटू R इंटू T अपॉन 100. चला आता फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. आय ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये, आय आपल्याला तसंच ठेवावं लागेल. पी ची व्हॅल्यू माहिती आहे 2,50,000. पीच्या ठिकाणी मी पी ची व्हॅल्यू लिहून घेतो 2,50,000. देन इंटू आर, आर ची व्हॅल्यू 10 आहे, इंटू टाइम. टाइम इथे 5 इयर्स आहे, परंतु आपल्याला इयरली इंटरेस्ट आधी काढायचं आहे. मग इयरली इंटरेस्ट म्हणजे एका वर्षाचं इंटरेस्ट. मग आपण इथे टाइम 5 इयर्सच्या ऐवजी 1 इयर्स घेऊ. बघा, जेवढ्या वर्षाचं तुम्हाला इंटरेस्ट काढायचं असेल तेवढ्या वर्षाचा टाइम घ्यायचा. मग इथे 5 इयर्सचा विचारला असेल तर इथे 5, 3 इयर्सचा विचारला असेल 3. आता इथे इयरली विचारलं आपल्याला म्हणजे 1 इयरचं इंटरेस्ट विचारलं, म्हणून आपण इथे टीच्या ठिकाणी 5च्या ऐवजी 1 घेतलेला आहे. नाव अपॉन 100. अपॉन 100 हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. बघा सिंपल फॉर्म मध्ये कसं करता येईल. हा 0 या 0 सोबत कॅन्सल होईल, सेकंड 0 या 0 सोबत कॅन्सल होईल, उरलेली अमाऊंट खाली लिहा. आय इज इक्वल टू, बघा खाली फक्त डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे आणि वर फक्त ही एवढी अमाऊंट शिल्लक आहे 25,000. हीच एक व्हॅल्यू इथे बाकी आहे 25,000. सो 25,000 इज द इंटरेस्ट ऑफ 1 इयर. 25,000 ही अमाऊंट कशाची मिळाली आपल्याला? इंटरेस्टची. परंतु इंटरेस्ट किती दिवसाचा आहे? तर 1 इयरचं. 1 इयरचं इंटरेस्ट आपण काढलं 25,000. आपल्या पहिल्या क्वेश्चन, त्या एक्झाम्पलमध्ये दिलेल्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपण काढलं. आता बघूया सेकंड. त्यातला पुढचा क्वेश्चन काय? टोटल अमाऊंट. आता त्याला 5 वर्षासाठी त्यानं जे त्या जेठालालनं जे लोन घेतलं ते 5 वर्षानंतर तो बँकेला टोटल अमाऊंट किती पेड करेल. मग टोटल अमाऊंट पेड करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी काढाव्या लागतील? एक म्हणजे त्यानं घेतलेली मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल 2,50,000 प्लस त्यानं 5 वर्षासाठी ही अमाऊंट यूज केली, वापरली. मग या 5 वर्षाचं त्याला जे इंटरेस्ट होईल ते इंटरेस्ट त्याच्यामध्ये ऍड होईल 5 वर्षाचं. आपण इंटरेस्ट काढलं हे 1 इयरचं. आता आपल्याला 5 इयरचं इंटरेस्ट काढायचं आहे. मग कसं काढता येईल तुम्हाला माहिती आहे, एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर मल्टिप्लिकेशन करतात. मग 1 इयरचं इंटरेस्ट जर 25,000 आहे तर 5 इयरचं इंटरेस्ट कसं काढता येईल? 25,000 इंटू 5. तर काढूया आपण
interest for 5 years is equal to 25,000 into 5. आता या दोघांचा मल्टिप्लिकेशन जर आपण केला तर तो किती येईल 1,25,000. हा मल्टिप्लिकेशन तुम्हाला डायरेक्टली करता येत नसेल तर सावकाश व्हिडिओला पॉज करून बघायचं रफ वर्कमध्ये. 1,25,000 हे झालं 5 इयरचं इंटरेस्ट. मग आता आपल्याला अमाऊंट काढायची आहे. तर अमाऊंटसाठी तुम्हाला माहिती आहे आपल्याला दोन गोष्टी लागतात. अमाऊंट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग आता इथे प्रिन्सिपल आपल्याला माहित आहे 2,50,000 आणि इंटरेस्ट आपण काढलेला आहे 5 इयरचं 1,25,000. तर आपण दोन्ही अमाऊंटची ऍडिशन करूया. पी इज 2,50,000 प्लस इंटरेस्ट इज 1,25,000. Now what will be addition? तर यांची ऍडिशन होईल 3,75,000. ऍडिशन तोंडी करता नसेल आली तर करून बघायची. व्हिडिओला पॉज करायचं आणि ऍडिशन करून बघायची. तर 3,75,000 ही होईल जेठालालला बँकेला द्यावी लागणारी टोटल अमाऊंट. तर बघा आपल्याला 2 क्वेश्चन विचारले होते, दोन्हीचे तुम्ही आन्सर काढलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 40 मधले 2 एक्झाम्पल आपण बघितले. टोटल या प्रॅक्टिस सेटमध्ये 5 एक्झाम्पल्स आहेत. 5 पैकी आपण 2 एक्झाम्पल बघितले. आता उरलेले जे 3 एक्झाम्पल आहेत तर हे आपण या व्हिडिओच्या पुढील भागात पाहूया.